महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले असले तरी निवडणुका नेमक्या कधी यावरून वादही सुरू झाला। जम्मू काश्मीर आणि हरियाणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्याने विरोधक संतापले, तर निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक बरोबर व्हायची, पहिल्यांदा महाराष्ट्राची निवडणूक हरियाणा बरोबर होत नाही। महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोध झाला असेल। जम्मू काश्मीर महाराष्ट्र फक्त 4 राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन वन इलेक्शनच्या वल्गना करताय। खोटारडे कुठले? विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये, हरियाणा सोबत निवडणुकीचा मुहूर्त का हुकला? निवडणुकीवरून विरोधकांचा सरकारवर निशाणा। जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि महाराष्ट्रात राजकीय आरोप प्रत्यारोपांचा फड रंगला। हरियाणा सोबत महाराष्ट्रातल्या निवडणुकांची घोषणा करणं आयोगानं टाळलं आणि यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला। महायुती सरकारनं त्यांच्या दिल्लीतल्या पिताश्रींना सांगितलं तेवढं इलेक्शन कमिशनला सांगा, कुठला तरी क्लॉज वापरा आणि 15 वर्ष हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक बरोबर व्हायची, पहिल्यांदा महाराष्ट्राची निवडणूक हरियाणा बरोबर होत नाही। जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाली, हरियाणाची झाली, झारखंड आणि महाराष्ट्राची झाली। महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोध झाला असेल। जम्मू काश्मीर महाराष्ट्र फक्त 4 राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही ते वन नेशन वन इलेक्शनच्या वल्गना करताय। खोटारडे कुठले? हा, लोकांना मूर्ख बनवताय। महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे, झारखंड तुम्हाला हरण्याची भीती आहे, म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवा आहे, म्हणून तुम्ही या 2 राज्यातल्या निवडणुका घ्यायला तयार नाही। लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नोव्हेंबरमध्ये निवडणुकांचे अप्रत्यक्ष संकेत दिलेत। काय ते आता तुमच्या हातात आहे ना। नोव्हेंबरमध्ये पार्सल पाठवा, नोव्हेंबरमध्ये पार्सल पाठवा। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर न करण्यासाठी निवडणूक आयोगानं सण उत्सव आहेत आणि पावसाळ्याचं कारण दिलंय। विधानसभा कार्यकाळ संपण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या निवडणुका होणार असल्याचंही केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलंय। महाराष्ट्र में बारिश भी थी, बीएलओस का वर्क करना बाकी है और बहुत सारे फेस्टिवल्स भी हैं जिसको हमें शेड्यूल करने में देखना है। दैट इज लाइक गणेश फेस्टिवल, पितृपक्ष, नवरात्रि, दिवाली, all that put together, this is what we thought that we can handle as 2 elections at a time. So therefore we decided to go this. And in any case, it is within 6 months of the schedule of the term of the assembly which is ending. याचाच अर्थ महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे। नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यास महायुती सरकारला महत्त्वाकांक्षी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाधिक वेळ मिळेल। दिवाळीनंतर निवडणुकींचा फायदा कुणाला आणि फटका कुणाला हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।